नमस्कार मंडळी, स्वागत आहे गायत्रीज रेसिपीज मध्ये तुमचं। आज मी तुमच्यासाठी घेऊन आली एक अशी रेसिपी जी सर्वांची फेवरेट होणार आहे। एक स्टार्टर्स आहे जे मी माझ्या पद्धतीने बनवलंय। चिकन क्रिस्पी आहे, रवा फ्राय आहे। एकदा नक्की बनवून बघा। त्यासाठी मी इथे घेतला आहे 300 ग्राम चिकन, आलं लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, एक लिंबू आहे आणि पुदिना आहे। एक मुट्ठी पुदिना घेतला तर 2 मुट्ठी एवढी कोथिंबीर घ्यायची आपल्याला। आणि दही आहे मॅरिनेशन साठी। तर मंडळी आपल्याला सर्वात आधी मॅरिनेशन साठी एक पेस्ट रेडी करायची आहे। तर खूप सारा आला लसूण, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आणि पुदिना ह्याची आपल्याला एक पेस्ट बनवून घ्यायची आहे। सर्व काही मिक्सरला वाटून घ्या। मस्त अशी पेस्ट करून घ्यायची आपल्याला। चिकन छान 4 ते 5 पाण्याने धुवून घ्यायचं आहे। त्यानंतर ही पेस्ट ऍड करायची आहे। थोडी साइडला काढून ठेवायची आहे आपल्याला, जी नंतर आपण उपयोगात घेणार आहोत। तर अर्ध्यापेक्षा थोडी कमी पेस्ट टाकल्यानंतर दही ऍड करायचे त्यामध्ये आणि लिंबू टाकायचे। लिंबूच्या बिया काढून घ्यायचे, नाहीतर कडवटपणा येईल। लिंबू टाकायचे आणि छान असं मिक्स करून घ्यायचे फ्रेंड्स। कारण आलं लसूण, हिरवी मिरची आणि पुदिना ह्याचीच खरी टेस्ट असते ह्यामध्ये। आणि थोडंसं रंगाला हळद टाकायची आहे आणि चिकन मसाला टाकायचा आहे। तुमच्या घरी जो उपलब्ध असेल चिकन मसाला तो टाका, किंवा घरचा गरम मसाला टाकू शकता। पण एवढं लक्षात ठेवा की त्यात लाल मिरचीची पावडर नसो, कारण या ठिकाणी मी ग्रीन असं बनवत आहे। लाल तिखट अजिबात ऍड करत नाही, त्यामुळे चव पण खूप वेगळी येते। आता आवश्यक असलं तेवढं आणखी दही ऍड करा त्यामध्ये आणि छान असं मिक्स करून घ्या। आता चवीपुरतं मीठ टाकायचे आपल्याला। हे लक्षात असू द्या फ्रेंड्स, कारण जर ग्रेव्हीची भाजी असली तर मीठ ऍड करता येतं, पण जर आपण फ्राय करत असतो तेव्हा मॅरिनेशन मध्ये मीठ हे एकदम व्यवस्थित चविष्ट लागायला पाहिजे, म्हणून परफेक्ट असं टाका तुम्ही तुमच्या अंदाजाने। आता बघा इथे मी कसुरी मेथी घेतलेली आहे। तर अगोदर कसुरी मेथी टाकायची आपल्याला आणि रवा घेतलेला आहे। तर रव्यामध्ये मी ऍड करत आहे थोडीशी कसुरी मेथी। मिक्स करून घ्यायचे आणि जे मॅरिनेशन आपण केलेलं आहे तर त्याचे पीस साइडला करून थोडंसं मॅरिनेशन ह्या रव्यामध्ये ऍड करते मी, जेणेकरून रव्यामध्ये पण त्याची चव उतरेल। पण एवढं लक्षात ठेवा की ते खूपच जास्त ओलं नसावं, नाहीतर क्रिस्पी होणार नाही। आता एक एक पीस घ्यायचा आहे, रव्यामध्ये कोट करायचा आहे छान आणि शॅलो फ्राय करायचे। डीप फ्राय नका करू। डीप फ्राय कराल तर पूर्ण रवा हा निघून जाईल। आणि ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की हाय टू मीडियम गॅसवर आपल्याला हे फ्राय करायचे। जर तुम्ही स्लो गॅसवर केलं तर चिकनला पाणी सुटेल आणि क्रिस्पी होणार नाही अजिबात। त्यामुळे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की रव्यासोबत आपण जेव्हा फ्राय करतो तेव्हा जर तुम्ही गॅस कमी केला तर पूर्ण रवा निघून जाण्याची शक्यता असते, चिकनला पाणी सुटतं म्हणून। त्यामुळे मीडियम टू हाय फ्लेमवरच हे आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत। तर एका साइडला 10 मिनिट होऊ द्यायचं आहे आणि एक एक करून त्याला पलटी मारायची आणि अगदी अलगद हाताने पलटी मारायची आहे फ्रेंड्स, नाहीतर रवा साइडला निघून जातो आणि चिकन तुमचं व्यवस्थित शिजणार नाही। हे पहा, थोडा वेळ तुम्ही झाकण ठेवू शकता, पण जास्त वेळ झाकण ठेवू नका कारण पाणी सुटेल मग। थोडंसं फक्त एक वाफ येतपर्यंत झाकण ठेवायचे, 3 ते 4 मिनिट, आणि लगेच काढून घ्यायचे आणि चेक करायचे शिजलेला आहे की नाही। तर झटपट होणारं असं क्रिस्पी चिकन रेडी आहे आपलं। फ्रेंड्स, तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की नक्की नक्की
नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्सपर्यंत पण पोचवा. आणि रेसिपी ही मस्ट ट्राय रेसिपी आहे. तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि प्लीज कमेंट करा. तुमच्या कमेंटची वाट बघत असते मी. थँक्यू.